नमस्कार, मी अमर काळे, खासदार वर्धा। दिवाळीची सुरुवात झालेली आहे आणि दिनांक 21 तारखेला लक्ष्मीपूजन सुद्धा आहे। वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून जिल्ह्यातील सर्व मतदारांना मला दिवाळीच्या शुभेच्छा देणं निश्चितच आवडलं असतं, परंतु आज अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मतदारसंघामध्ये आहे की कशा शुभेच्छा दिवाळीच्या द्यायच्या हा सुद्धा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे। कारण की ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो तो शेतकरी राजा अतिशय मोठ्या संकटामध्ये सध्या सापडलेला आहे। आपल्याला माहित आहे की जिल्ह्यामध्ये मोठ्या पद्धतीने येलो मोझॅक आलं आणि येलो मोझॅकमुळे संपूर्ण सोयाबीनचे पिकं हे उद्ध्वस्त झालेले आहे। आज कवडी मोल भावामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन हे आज त्यानिमित्तानं विकल्या जात आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या पद्धतीने अजूनही सध्या होतात आहे। मोठ्या पद्धतीने झालेल्या पावसामुळे शेतं खरडून गेलेले आहे, सर्व पिकं उद्ध्वस्त झालेली अशी परिस्थिती आज मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला भरीव अशी मदत होईल अशी आमची अपेक्षा होती, ती सातत्याने आमची मागणी होती। परंतु या निर्लज्ज सरकारने कुठलीच मदत शेतकऱ्याला केली नाही। फसवं पॅकेज हे त्यानिमित्तानं शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जुने जे आश्वासन आहे, उदाहरणार्थ कर्जमाफीची घोषणा भाजप सरकारने केलेली होती। आता महाराष्ट्राच्या विधानसभेला 1 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी ही महाराष्ट्रामध्ये झालेली नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या पद्धतीने वाढतात आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये या सरकारला जागा करण्याकरता जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, जे महायुतीचं सरकार आहे, जे कुंभकर्णी झोपेमध्ये आहे, या कुंभकर्णी झोपेमध्ये झोपलेल्या भारत सरकारला उठवण्याकरता, जागा करण्याकरता दिनांक 21 तारखेला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून धरणे आंदोलनाचं आयोजन आम्ही केलं आहे। आणि सरकारचा निषेध म्हणून काळी दिवाळी ही आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करतो आहे। आणि ही दिवाळी आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर वर्धेला सकाळी 10 ते 12 या 2 तासामध्ये धरणे आंदोलन देऊन आम्ही करणार आहोत। आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज या निर्लज्ज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून होणार आहे। माझी सर्व जनतेला मनापासून आग्रहाची विनंती आहे, नम्र विनंती आहे की जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, तो आर्थिक संकटामध्ये सापडलाय, तो आत्महत्या करतोय। अशा या कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याचं काम हे तुमच्या आमच्या सर्वांचं आहे। त्यामुळे सर्व मतभेद विसरून, सर्व पक्षभेद विसरून आपण सर्वांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याकरता आम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे त्या धरणे आंदोलनामध्ये आपण सहभाग द्यावा आणि शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा आणि सरकारला जागा करण्याकरता त्यानिमित्तानं आपण प्रवृत्त करावं, इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो। आणि पुन्हा आपल्या सर्वांचा आभार मानतो। धन्यवाद।